आगामी लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वच पक्षीय नेत्यांचे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात दौरे सुरू झालेत। महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढत आहे। असे असतानाच यंदा सत्तापालट करण्यासाठी महाविकास आघाडी शर्थीचे प्रयत्न करते, तर देशात तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपसह राज्यातील महायुतीतील पक्षांनी कंबर कसली आहे। पण सभा, दौरे आणि मेळावे करून जनता मतदान करत नसते, तर विविध घोषणा, नारे या माध्यमातून मतदारांना आपल्याकडे अट्रॅक्ट करण्याचा पक्षप्रमुखांचा कल असतो। त्यामुळे राजकीय नेत्यांच्या प्रत्येक सभेत आपल्याला विविध घोषणा ऐकायला मिळतात। काही घोषणा या पक्षांचं विजन सांगणारे असतात, तर काही घोषणा या विरोधकांना डिवचण्यासाठी असतात। याच पार्श्वभूमीवर भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काही घोषणा दिल्यात। तर पाहूयात भाजपच्या या नव्या घोषणा कोणत्या आहेत। भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची बैठक झाली। या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचं नवं स्लोगन निश्चित करण्यात आलं आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलंय। यासाठी भाजपने आगामी निवडणुकीच्या प्रचारासाठी एक नारा ठरवलाय, तीसरी बार मोदी सरकार, अब की बार 400 पार। मोदी जी को थर्ड टाइम हम लोग को मिलके, सब लोग मिलके, भारतवासी मिलके प्रधानमंत्री बनाना है। और ऐसे जैसे प्रधानमंत्री नहीं, लास्ट टाइम हमारा स्लोगन था इस बार 300 पार। 2026 में हमारा स्लोगन होगा इस बार 400 पार। ये हमारा नारा होगा। याशिवाय सपने नहीं हकीकत बुनते हैं, इसलिए तो सब मोदी को चुनते, असाही नारा आता भाजप देते। 50 वर्ष केंद्रात असलेल्या काँग्रेसला सत्तेवरून खेचण्यासाठी भाजपने 2014 साली गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची उमेदवारी दिली। त्यावेळी देशभरातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मोदींना मत द्या असा भाजपने प्रचार केला। त्यावेळी अच्छे दिन आने वाले है असा नारा दिला होता। अच्छे दिन तर 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी फिर एक बार मोदी सरकार असा नारा भाजपने दिला होता। दरम्यान पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने सार्वत्रिक निवडणुकीत स्वबळावर 2दा बहुमत मिळवले। त्यामुळे आता तिसऱ्यांदा म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी सपने नहीं हकीकत बुनते हैं, इसलिए तो सब मोदी को चुनते आणि तिसरी बार मोदी सरकार, अब की बार 400 पार हे नारे मतदारांना आकर्षित करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com लॉग इन करा। आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा। माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।